नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण ज्या मुंबई शहरात राहतो त्या मुंबई शहरामध्ये 6 किल्ले आहेत. तुम्हाला माहिती आहे का? तर सायन, धारावी, माहीम, वांद्रे, वरळी आणि शिवडी असे हे 6 किल्ले आहेत. तर आपण ह्याची माहिती महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि स्वान 52 यांच्या संयुक्त अशा विद्यमाने एक दिवसीय सफर अशी आयोजित केलेली आहे. तर त्यातनं आपल्याला ह्या संपूर्ण 6 किल्ल्यांची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती मिळणार आहे. चला तर बघूया. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि स्वान 52 आयोजित ह्या उपक्रमाची भेटण्याची वेळ सकाळी 9 होती आणि ठिकाण होते सायन किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. तर मित्रांनो, आता ह्या भाग 1 मध्ये तुम्ही पाहणार आहात मुंबईबद्दलची संपूर्ण माहिती आणि मुंबईबद्दलचा इतिहास. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या ऐतिहासिक आणि भौगोलिक माहितीला सुरुवात झाली. माझं नाव गीत नाही, बहुतेक जण आपले म्हणजे माझ्याशी आपण बोलला होतात. सो आज आपण प्रत्यक्ष भेटतोय. सो मटा कल्चरल क्लब आणि स्वान 52 या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा आजचा कार्यक्रम करतो आहोत. तर मटा कल्चरल क्लबबद्दल तर तुम्हाला कल्पना आहे की सगळ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ते लोकांसाठी किंवा समाजासाठी ऑर्गनाईज करत असतात. स्वान 52 ही जी संस्था आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं 2 वाक्य सांगतो की SWAN स्वान 52 SWAN स्काय, वॉटर, ॲडव्हेंचर, नेचर या 4ही ठिकाणी आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतो. वेगवेगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स किंवा अनुभव द्यायचा प्रयत्न करत असतो. आणि 52 हे वर्षाचे 52 आठवडे. वर्षामध्ये आपले 51 पण नाही आहेत आणि 53 पण नाहीत, 52च आठवडे आहेत. म्हणून हे नाव स्वान 52 असं आहे. तर आम्ही करतो काय, तर आम्ही पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग पण करतो. आम्ही वॉटरमध्ये आज आत्ता सकाळी सेलिंगसाठी आपला एक ग्रुप होता, त्यांना मी तिकडे तो प्रोग्राम सेट केला आणि त्या ठिकाणी इकडे आलो आणि हिस्टॉरिकल प्लेसेसना पण भेट देतो. सांगायचा मुद्दा एकच आहे की हे सगळे जे प्रोग्राम आहेत हे एक्सपिरियन्शियल लर्निंग बेस्ड आहे. हे आपण प्रत्यक्ष अनुभव देऊन त्यातून काहीतरी आपल्याला मिळवण्याचा आपण त्यातून प्रयत्न करतो. तर आता हा जो कार्यक्रम आहे तर तो आपण वेगवेगळे 6 किल्ले, मुंबईतले किल्ले 6 आपण बघतोय. आत्ताच खाली उभ्या 1-2 जणांची बोलणं झालं तर त्यांचं म्हणणं आहे की किंवा फोनवरती पण बऱ्याच जणांचं बोलणं होतं की आजपर्यंत 50 वर्ष झाली, 60 वर्ष झाली, आज बघू उद्या बघू करत राहून गेलेली जी गोष्ट आहे तर ती आपण आज म्हणजे करायचा प्रयत्न आहे. हा प्रोग्राम करण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की आपण मुंबईत जन्म होतो आपला किंवा आपण मुंबई बाहेरून मुंबईमध्ये येतो, पण मुंबई ज्या गोष्टींमुळे ओळखली जाते किंवा ज्याचा खरं तर महत्त्व आहे मुंबईच्या भूभागाला सेक्युअर्ड किंवा प्रसिद्ध करण्यामागे, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्या आज आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण जाऊन त्या बघणार आहोत. तुम्हाला माहिती नुसती न देता ह्या म्हणजे आपण गड किल्ले जेव्हा बघायला जातो त्यावेळेला त्या ठिकाणी काय बघायचं, कसं बघायचं आणि त्याचा विचार काय करायचा. म्हणजे एखादा बुरुज जर असेल तर त्याचं बांधणी जी आहे ती कशी आपण बघू शकतो किंवा अजून काय म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर असेल ते वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं आणि ती जी पद्धत आहे, ती शैली जी आहे ती वेगवेगळ्या काळातली असू शकते. तर त्याचा उपयोग आपण म्हणजे त्याचं म्हणजे ते ओळखून ते कुठल्या शतकातलं जे बांधकाम आहे याचा आपल्याला अंदाज लावणं शक्य होतं. तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आणि ह्या अशा प्रकारचा हा कार्यक्रम आज दिवसभर असणार आहे. मगाशी मला एखादं विचारलं की आपण कुठले किल्ले बघणार आहोत, तर हा पहिला आपण सायनच्या किल्ल्यापासून सुरुवात करतोय. सायन, त्याच्यानंतर धारावी, त्याला काळा किल्ला असं पण म्हटलं जातं. 90 फीट लेदर मार्केट जे आहे, 90 फीट रोडवरती लेदर मार्केट ज्या ठिकाणी आहे तर तिथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला तो किल्ला बघायला मिळतो. त्यानंतर माहीम चर्चच्या समोर बँड्रा फेस्टिवल जिथे होतं तर तो, आणि आत्ता पोलिसांचं एक मोठं मरीन सेंटर वगैरे असं काहीतरी एक झालेलं आहे, तर त्या ठिकाणी त्याच्या मागच्या बाजूला तो किल्ला आहे. तिथून आपण जाणार आहोत बँड्रा. त्यानंतर बँड्रावरून सी लिंकवरून आपण वरळीला जाणार आहोत आणि वरळीनंतर शिवडी शेवटचा किल्ला असणार. सो असे टोटल 6 किल्ले आपण बघणार आहोत. या किल्ल्याचं जागेचं जे महत्त्व आहे ते मी आत्ता मुद्दामून नाही सांगत,
कारण तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ते तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता, अनुभवू शकता, म्हणून आत्ता तुम्हाला नाही सांगत. आणि ह्या सगळ्या किल्ल्यांची मगाशी मी म्हटल्याप्रमाणे नुसतं हा किल्ला इतके वर्षा पूर्वी बांधला किंवा यांनी बांधला वगैरे अशी माहिती न देता आपल्याला त्या किल्ला कसा बघावा किंवा कसा आपण वाचावा यासाठीची जी काही माहिती आहे हे सांगायला आपल्याबरोबर आज अथर्व या ठिकाणी आहे. अथर्व आज अथर्व बेडेकर त्याचं नाव, आणि आज युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे फोर्ट अँड फोर्टिफिकेशन याच्यावरती. अनेक मुलांना या गोष्टी सांगण्यात म्हणजे तो सांगत असतो, स्वतः देखील वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. स्वतःचा यूट्यूब ब्लॉग पण तो चालवतो किंवा यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओज जे आहेत ते त्याचे खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात. म्हणजे तो तुम्हाला इन्फॉर्मेशन देईलच. आणि ते यूट्यूबचे जे व्हिडिओज आहेत किंवा जी इन्फॉर्मेटिव्ह एपिसोड जे आहेत ते तुम्ही जरूर बघा. तुम्हाला आज जी काही माहिती मिळेल ती मिळेलच, पण याच्यात त्या व्हिडिओजमधून तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल. कारण त्या याच्यामध्ये त्याचं स्वतःचे देखील इनपुट्स आहेतच, पण जे एक्सपर्ट आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का आज केव्ज मगाशी कोणीतरी विचारलं की आपण केव्जचा कार्यक्रम करणार तर तुम्हाला खूप चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कुठले आहेत हे पण अथर्व नक्कीच सांगेल. आणि आपण जे काही किल्ले आपण बघणार आहोत याचं जॉग्राफिकली आणि आर्किटेक्चरल भाग त्याचा आणि त्याच्यावरचा जो काही इतिहास आहे तर तो आपण बघणार आहोत. सो अथर्वकडे मी म्हणजे याच्या पुढे तो बोलणार आहे किंवा तो तुम्हाला सांगणारच आहे माहिती. आणि येस प्लीज. सगळ्यात आधी सगळ्यांना सुप्रभात, गुड मॉर्निंग. तर डायरेक्ट आता आपण विषयापासून सुरुवात करू हळूहळू. डायरेक्ट मी आता सायन किल्ल्याबद्दल आधी सांगणार नाही. आधी आपण मुंबई एकंदर काय आहे याच्याबद्दल थोडं आपण बोलूया आणि आपण चर्चा करूया. मी काय फक्त एकटा बोलेन आणि तुम्ही ऐका असं अजिबात नाही. तुम्हाला काही प्रश्न आले तुम्ही सरळ विचारा, मध्ये थांबा, विचारा, काहीही प्रॉब्लेम नाही. तर आज जे आपण मुंबईचं एकंदर स्वरूप बघतोय ते संपूर्णपणे कसं आहे तर शहरी स्वरूप आहे. म्हणजे आपण त्याला मेट्रोपॉलिटन सिटीसुद्धा म्हणतो की भरपूर सारे विविध जातीचे धर्माचे लोक इथे एकत्र नांदत असतात. पण हे जे मुंबईचं स्वरूप आहे तर हे साधारण किती वर्षापूर्वीपासून सुरू झालं असावं. म्हणजे शहरीकरण त्या नागरीकरण आपण ज्याला म्हणतो ते साधारण किती तर आपण शाळेमध्ये म्हणजे मीही हेच शिकलो शाळेमध्ये की पोर्तुगीजांपासून मुंबईचा इतिहास चालू होतो. पण हे असं आहे का तर बिलकुल नाही. का नाही आहे तर ह्याच्या मागे अनेक पुरातत्वीय कारणंसुद्धा आहेत, ऐतिहासिक कारणंसुद्धा आहेत. तर आपण साधारण भौगोलिक जन्म किंवा जिओलॉजिकल बर्थ जो मुंबईचा आहे तो किती जुना असू शकतो साधारणपणे तर 6.5 कोटी वर्षांपूर्वी मुंबईचा जिओलॉजिकल बर्थ झाला. म्हणजे मुंबई ही जी बेटं आहेत ही बेटं अस्तित्वात आली. आणि ही बेटं कशापासून बनलेली आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जो बेसॉल्ट रॉक मिळतो अग्निजन्य खडक या अग्निजन्य खडकापासून बनलेली ही मुंबईची सगळी बेट. आता ही टोटल आधी सुरुवातीला 7 बेटं होती आणि अतिशय उत्तम प्रतीचा दगड इथे आपल्याला मिळतो. तर सांगायचा मुद्दा हा की ही जी टोटल 7 बेटं आहेत आणि जर साधारणपणे जर आपण आता भौगोलिकदृष्ट्या त्याचं म्हटलं की जिओलॉजिकल बर्थ जर 6.5 कोटी वर्षांपूर्वी झाला म्हणजे साधारण डायनासॉर्स गेले त्याच्यानंतर मुंबईमध्ये माणूस आला. म्हणजे मुंबईत जर माणूस यायचं कारण काय ठरलं तर गमतीशीर आहे की डायनासॉर्स गेले आणि त्याच्यानंतर मुंबईत माणूस आला. तर मुंबईमध्ये आपल्याला कांदिवली आहे, त्याच्यानंतर जोगेश्वरी आहे, अजूनही इतर काही ठिकाणी म्हणजे कल्याणजवळ सुद्धा आपल्याला काही ठिकाणी स्टोन टूल्स मिळाले म्हणजे दगडी हत्यारे मिळाले अश्मयुगीन मानवाची. तर ही साधारण किती वर्षांपूर्वीची आहे तर साधारण 1 लाखभर वर्षांपूर्वीची हत्यार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की साधारण 1 लाख वर्षांपूर्वी मुंबईमध्ये माणूस आला. भले तो हंटर गॅदर या स्वरूपात होता म्हणजे शिकार करून राहत होता, जंगलात राहत होता, म्हणजे त्याला शेती वगैरे काही फार माहिती नव्हतं ते. पण तेव्हापासून आपल्याला माणसाचे अवशेष इथे सापडले. आता सगळ्यात महत्त्वाचा आर्किओलॉजिकल मुद्दा इथे असा येतो की 1 लाख वर्षांपूर्वीचे आपल्याला ऐतिहासिक दस्तऐवज तर अजिबात सापडणार नाहीत किंवा लेखन वगैरे काही अस्तित्वातच नव्हतं. मग आपल्याला सापडतं काय, आपण ट्रेस कसं करू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला पुरातत्व ही आर्किओलॉजी मदतीला आहे. म्हणजे कसं तर जसं मी म्हटलं की स्टोन टूल्स मिळाले, त्याच्यानंतर असे बऱ्याच ठिकाणी आपल्याला स्टोन टूल्स मिळत गेले आणि त्याच्यानंतर पुढे पुढे जसा काळ सरकत गेला मुंबईचा तसे आपल्याला आता आज आपण तर 6 किल्ले बघणार आहोत फक्त. पण प्रचंड हेरिटेजची डायव्हर्सिटी असणारं, कल्चरची डायव्हर्सिटी असणारं मुंबई हे शहर आहे. म्हणजे आपण याला जवळपास एक मिनी इंडिया, मिनी भारतही म्हणू शकतो. आता इथे आहे काय मुंबई तर किल्ले आहेतच जे आज आपण बघणार आहोत. लेण्या आहेत म्हणजे कान्हेरीसारख्या लेण्या आहेत ज्याचा मागोवा जर आपण घ्यायला गेलो तर तो जवळपास इसवी सनाच्या पूर्वीपासून 200 ते 300 वर्षापूर्वीपासून जो सुरू होतो आणि तो अगदी मध्ययुगापर्यंत वापरत असलेला लेणी समूह आहे. आणि आशिया खंडातील सगळ्यात मोठा लेणी समूह आहे जो आपल्या मुंबईत आहे. आत्तापर्यंत तिथे सापडल्यात किती लेण्या सापडल्या असतील तर 129 आणि अजून काही. याच्यानंतर
आपण हळूहळू जसं पुढे येतो, म्हणजे आता जर मगाशी मी जसं तुम्हाला म्हटलं की आपल्या सगळ्यांना लहानपणी शाळेत सांगितलं गेलं की पोर्तुगीजांपासून मुंबईचा इतिहास सुरू झाला आणि पोर्तुगीजांनी काय लिहून ठेवलं, काय पुढच्या पिढ्यांना सांगितलं की आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा इथे आगरी कोळी लोक राहत होते, बाकी कुठच्या इथे संस्कृती नव्हत्या. पण मग हे कसं शक्य आहे? मग इथे एवढ्या लेण्या आहेत, मंडपेश्वरच्या लेण्या आहेत, त्याच्यानंतर मंडपेश्वर झालं, कान्हेरी झालं, जोगेश्वरीच्या लेण्या झाल्या, महाकालीच्या लेण्या झाल्या, हे एवढे जे लेणी समूह आहे, तर मग हे एवढे लेणी समूह असताना मुंबईतला माणूस हा फक्त 300-400 साडेचारशे वर्षांपूर्वीपर्यंत कसा इकडे आहे? म्हणजे मग इथे काहीतरी अस्तित्व होतं ना माणसाचं. भले आज आपल्याला त्याचे काही ट्रेसेस कमी दिसतात, पण ह्याच्यातही एक महत्त्वाचा मुद्दा असा की काही शिलालेख आपल्याला सापडले. म्हणजे जो सायन्सेसचा एक प्रोजेक्ट केला गेला साठे कॉलेज, मुंबई युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूशन नावाच्या संस्थांकडून, त्याच्यामध्ये काही शिलालेखही असे आहेत जे लेण्यांच्या बाहेर दानकर्ते असतात. त्या दानकर्त्यांमध्ये कान्हेरीतही काही कल्याणच्या लोकांनी दान दिलेले शिलालेख सापडले. त्याच्यानंतर काही ठराविक, म्हणजे आता आपण त्याला कास्ट म्हणतो, अशा कास्टचे सुद्धा आपल्याला, म्हणजे जातींचे सुद्धा आपल्याला त्या शिलालेखांमध्ये उल्लेख सापडले. म्हणजे त्याच्यामध्ये सुतारांचा उल्लेख सापडला आहे मेन. म्हणजे ते लोक तेव्हापासून राहत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे भिक्षू संघ आहेत, ज्या लेण्या आहेत, ते लेण्यांमध्ये जे बौद्ध भिक्खू राहत आहेत, तर त्यांच्या चरितार्थासाठी त्यांना अन्नपाण्याची सोय व्हावी याच्यासाठी कुठून काय, म्हणजे जे आपल्याला अन्न लागतं, पैसा लागतो, तो कुठून येतो? तो हा दानकर्त्यांकडून येतो. म्हणजे आजूबाजूच्या परिसरात नागरीकरण आहे की जसं आता मगाशी काका म्हणालं की डॉक्टर सूरज पंडित, तर डॉक्टर सूरज पंडितांचंच असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये शहरीकरण किंवा नागरीकरण हे जवळपास गेल्या 2000 वर्षांपूर्वीपासून असंच आहे. अनेक बाहेरची लोक इथे येत आहेत, ते मुंबईला फास्ट करतात किंवा गती देत आहेत. आणि मुंबईकरांचा स्वभाव कसा आहे मुंबईकरांचा, तर तो कुठच्याही गोष्टीसाठी अडून थांबून राहत नाही की सरकार काहीतरी करेल मग आपल्याला मिळेल. असा आहे का मुंबईकरांचा स्वभाव? तर बिलकुल नाही आहे. स्वतःला जे लागेल ते स्वतः निर्माण करायचं आणि त्याचा उपभोग घ्यायचा, हा मुंबईकरांचा स्वभाव आहे. आणि हा गेल्या 2000 वर्षांपूर्वीपासून. त्याच्यामुळे आजही आपल्याला आपल्या जीन्समध्ये तोच स्वभाव आलेला आहे प्रत्येक मुंबईकराचा. आणि त्याच्यानंतर हळूहळू जसं आपण पुढे येतो, मग त्याच्यानंतर मुंबईमधले किल्ले आहेत. आत्ता जे आपण किल्ल्यांचं स्वरूप आज जे बघणार आहोत ते मध्ययुगाचं स्वरूप आहे. आणि मुंबई, आता सगळ्यात महत्त्वाचं, मुंबई हे एक महत्त्वाचं बंदर आहे किंवा हार्बर आहे. आणि हे नॅचरल हार्बर आहे. म्हणजे आजपर्यंत इतिहास काळापासून जेवढे काही तुफान आले आहेत, सायक्लॉन्स आले आहेत, त्यातलं एकही सायक्लॉन आजपर्यंत एकदाही मुंबईवर धडकलेलं नाही. वसईला धडकलं आहे 1618 साली, एक मध्ययुगातला रेफरन्स आहे की वसई हे सेंटर पॉईंट होतं आणि वसईला ते सायक्लॉन आलं, आदळलं आणि सगळं तिथे नुकसान झालं. आत्ता गेल्या 2 वर्षांपूर्वी, म्हणजे मला वाटतं कोविडच्याच काळामध्ये, निसर्ग आणि फयान नावाची 2 वादळ आपल्या इकडे आली. तर ती कुठे आदळली? तर एक रायगडच्या जवळ आदळलं, अलिबागच्या इकडे. मुंबईपर्यंत आलं नाही झालं. काही काही वेळेला असंही होतं की मुंबईच्या समुद्रातून 100-1 किलोमीटरच्या दुरून निघून जातं. म्हणजे नॅचरली मुंबई हे खूप सिक्युअर, सेफ आहे. म्हणून मग नंतरच्या काळात ब्रिटिशांनी आणि त्याच्या आधी अनेक राजवटी इथे, म्हणजे आता उदाहरणार्थ त्याचं आलं तर मुंबईतला आपल्याला सगळ्यात पहिला जो रिटर्न रेफरन्स किंवा लिखित पुरावा जो सापडतो ना, तो सोपाऱ्याचा आहे. हा कधीच आहे? तर अशोकाच्या काळातला आहे. अशोक हा पहिला राजा जो मुंबईमध्ये आला आणि ज्यानं त्याचं राज्य स्थापन झालं. तिथपर्यंत राज्य नव्हती असं आहे का? तर नाही, इथले स्थानिक राजे होते. पण आपण त्यांचं नाव घेऊ शकू की एक मोठी राजवट आहे, ती जर आपल्याला म्हणायची झाली तर ती पहिली मौर्य. मग मौर्यानंतर प्लिनी आणि टॉलेमी. हा टॉलेमी जो इसवी सनाच्या 150व्या शतकामध्ये इथे आला होता, 150व्या वर्षी, तर त्याने मुंबईचा उल्लेख केला. आणि हा जो पिरियड आहे हा पूर्ण सातवाहन काळ आहे, जो महाराष्ट्रासाठी सुवर्णयुग मानला जातो. 400 वर्षांचं सातवाहनांचं राज्य. इसवी सनाच्या पूर्वी 200 वर्ष, इसवी सनाच्या नंतरचं 200 वर्ष. प्रचंड मोठा त्यांचा व्यापार होता. त्यांच्या इथे अतिशय, म्हणजे सोपारा, जसं मी आत्ता म्हटलं, सोपारा, त्याच्यानंतर भडोच यासारखी अनेक मोठी मोठी बंदरं होती. भरपूर मोठ्या दख्खनमधल्या अनेक नद्यांचा उगम त्यांच्या राज्यातून होत होता. तर मुंबई हे सुद्धा नंतर त्यांच्या अधिपत्याखाली गेलं. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे असा येतो की जेव्हा मौर्य आले, मग तेव्हा कारण अशोक गेल्यानंतर जवळपास 50 वर्षांच्या काळामध्ये मौर्य साम्राज्याचा पूर्णपणे ऱ्हास झाला. तर त्याची कारणं अनेक आहेत, त्याच्याबद्दल चर्चा करता येऊ शकते की त्याच्यामागे काय कारण आहेत, काय काय फॅक्ट्स आहेत. पण तेव्हा नंतर जे मौर्य तिकडून इकडे आले, आता एखादी मोठी राजसत्ता एखादा प्रदेश घ्यायचा विचार केव्हा करते? तर कौटिल्य म्हणतो की प्रत्येक राज्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, तर ती पैसा. म्हणजे एखादा राजा एखाद्या राज्यावर आक्रमण करतोय, एखाद्या भागावर आक्रमण करतोय, तर त्याच्यासाठी त्याला सगळ्यात मोठं काय दिसतंय, तर तिथला रेव्हेन्यू किती, म्हणजे तिथून किती मोठ्या प्रमाणात आपण कर गोळा करतो. मग जर अशोकासारखा राजा जर इथे आक्रमण करून, सोपाऱ्याला त्याचा शिलालेख आहे, त्या काळातला स्तूप आहे, तर आणि सोपाऱ्याचा एक थोडं बाजूला जाऊन जातो की सोपाऱ्याचा सगळ्यात जुना उल्लेख आपल्याला महाभारतात सुद्धा सापडतो, शूर्पणख नावाचा.
तर अशोक इकडे का आला असेल तर त्याच्या आधी इथे काहीतरी आहे ना, म्हणजे काहीतरी इथून रेव्हेन्यू जनरेट होतोय जो त्याला हवा आहे. त्याच्यासाठी त्याने इथला संपूर्ण परिसर हा त्यांनी स्वतःच्या आधिपत्याखाली आणला. नंतर 50 वर्षानंतर पूर्ण मौर्य साम्राज्य उत्तरेतून ऱ्हासाला गेलं आणि नंतर ते या भागात आलं, पश्चिम किनारपट्टीच्या भागात. आणि आजचं जे एलिफंटा आहे ती एलिफंटा त्याची राजधानी. आणि ह्यानंतर जो मुंबईचा काळ येतो, सातवाहन आहेत, त्याच्यानंतर राष्ट्रकूट आहेत, चालुक्यानंतर राष्ट्रकूट आहेत, त्याच्यानंतर यादव आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची इथे राजसत्ता होती ती म्हणजे शिलाहार. आणि शिलाहारानंतर सगळ्यात महत्त्वाचे जे स्थानिक राजे इथे झाले ते म्हणजे बिंब. ज्या बिंबांचा किल्ला, जो माहीमचा किल्ला जो आपण बघू तेव्हा मी बोलेनच त्याच्याबद्दल. तर ह्या अशा राजवटी इकडे नांदत गेल्या. त्याच्यानंतर जे युरोपियन सत्ताधीश इथे आले त्यामध्ये सगळ्यात पहिले आले ते म्हणजे पोर्तुगीज. पोर्तुगीजांनी पहिले मुंबई त्यांच्या ताब्यात घेतली. याची कथा अतिशय इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ती कशी, तर पहिले मुंबई हे कोणाच्या ताब्यात होतं, म्हणजे हे मी शिलाहार आणि हे म्हटलं, बिंब म्हटलं. त्याच्यानंतर मुंबई हे गेलं गुजरातच्या सुलतानांकडे. आता त्या गुजरातच्या सुलतानांकडे गेल्यानंतर हे जे बिंब राजे होते जे माहीममध्ये राज्य करत होते त्यांच्यात आणि पोर्तुगीजांमध्ये सुलतानांनी आक्रमण करायच्या आधी युद्ध चालू झालं. म्हणजे पोर्तुगीज इथे आलेले होते, गोव्यात तर होते त्याच्या आधीपासून. मग नंतर त्यांनी रेवदंडा त्यांच्याकडे त्यांच्या आधिपत्याखाली घेतलं. मग त्याच्यानंतर हळूहळू मुंबईवर दावा ठोकायला सुरुवात केली. आणि वसई ते एकाच वेळेला झालेलं आहे. म्हणजे वसई त्यांनी आधी जिंकून घेतलं आणि त्यानंतर गुजरातच्या सुलतानांनी त्याच्याशी तह करून मुंबई जिंकायला बिंबांकडून त्याची मदत घेतली. आणि मग मुंबई त्यांच्या आधिपत्याखाली घेतली. आणि मुंबई एवढं त्यांनी स्ट्रॉंग होल्ड बनवलं, पण ते त्यांना टिकवता आलं नाही, कारण त्यांना हुंड्यामध्ये ते ब्रिटिशांना द्यावं लागलं 1662 साली जो विवाह झाला त्याच्यामध्ये. म्हणजे हुंड्यामध्ये त्यांच्या ब्रिटन आणि पोर्तुगाल यांच्या लग्नामध्ये आपल्या मुंबईचा बळी दिला गेला इन शॉर्ट. म्हणजे लग्न त्यांची, हुंडा त्यांचा, जमीन आपली जाते. तर हे सगळं झाल्यानंतर ही पूर्ण ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली पूर्ण मुंबई गेली. तर आता टोटल जी 7 बेटं जी होती मुंबईची त्याच्यामध्ये माहीम, परळ, त्याच्यानंतर बांद्रा झाल्यानंतर आजचं जे मेन कुलाबा आणि लिटिल कुलाबा, अशी एकंदर 6 बंदरं इथे अस्तित्वात होती. आणि सगळ्यात मोठं जे बेट होतं जे मुंबईशी नव्हतं, जे आजही नाही आहे, ते म्हणजे साष्टीचं बेट, जे ठाण्याचं बेट म्हणूनही प्रसिद्ध होतं त्या. ही सगळी बेटं म्हणजे आज आपण ज्या मुंबईची जॉग्राफी बघतो आणि त्या काळात जेव्हा त्यांनी किल्ले बांधले त्याच्यात प्रचंड तफावत आहे. म्हणजे आता जर मी तुम्हाला असं सांगितलं की माहीमपासून इथपर्यंत पूर्ण आपल्या मुंबईच्या ईस्ट कोस्टपर्यंत चेंबूर आणि पुढे इथे पूर्ण छान खाडी होती. त्या खाडीला सिक्युअर करण्यासाठी हा सायनचा किल्ला बांधला. तर तो म्हणाल काय वेळात करतो, पण मुंबईने ब्रिटिशांनी मुंबई पूर्ण बुजवली. ती सगळी बेटं एकमेकाची कनेक्ट केली. आणि जेव्हा ओहोटी असायची तेव्हा ही बेटं चालत जाण्याच्या योग्यतेची पण होती, म्हणजे त्याचे रेफरन्सेस आपल्याला सापडतात. तर अशी ही मुंबई आहे. याचा नागरीकरणाचा स्वभाव हा जवळपास गेल्या 2000 वर्षांपासूनचा आहे, जो आजतागायत चालू आहे आणि तो पुढेही चालू राहील. म्हणजे मुंबईच्या स्वभावातच नागरीकरण, जसं पुण्याची आपण एक स्पेशालिटी म्हणतो ना की पुण्याचे टोमडे असतील किंवा त्यांची भाषा असेल, किंवा चितळींची बाकरवडी असेल, या कोल्हापूरकरांचा दिलदारपणा असेल, किंवा त्यांचे अजूनही काही तांबडा पांढरा रस्सा असेल, मिसळ असेल, असे जे काही पदार्थ आहेत, तशी मुंबईची खासियत जर म्हणायची झाली तर ही मुंबईची खासियत म्हणजे मुंबईचं नागरीकरण, मुंबईचा वेग, मुंबईचा स्पीड. म्हणून पहिली रेल्वेसुद्धा आपल्याला इथे चालू झालेली दिसते का, तर त्याच्यामागे मुंबईचं नागरीकरण हेच कारण आहे. आता ही रेल्वे आपण शिकलो की ब्रिटिशांनी चालू केली, ठीक आहे, त्यांनी टेक्नॉलॉजी आणली, पण त्याच्यासाठी पैसे कोणी घातले होते, तर नाना शंकर शेटांनी पैसे घेतले. आपल्याच पैशात आपण रेल्वे चालू करून घेतली. असं नाही की ब्रिटिश खूप उधार झाले आणि आपल्यासाठी त्यांनी रेल्वे चालू केली, असं बिलकुल नाही. तर अशी एकंदर मुंबईची थोडक्यात कथा आहे. तर आता आपण हळूहळू पुढे जाऊ आणि सायनचा किल्ला बघूया. आपण तेव्हा त्या साईटबद्दल पण बोलू. तर मित्रांनो, मुंबईची माहिती आणि इतिहास जाणून घेतल्यानंतर आता आपण भाग 2 मध्ये बघणार आहोत सायन आणि धारावी किल्ल्याची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती. तर भेटूया आपण आता भाग 2 मध्ये. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.